पन्हाळा तालुक्यातील खोतवाडीतील ज्ञानज्योती फाउंडेशन आणि सावित्रीबाई ज्योतिबा फुले वाचनालयाच्या वतीनं जागतिक पर्यावरण दिन अनोख्या पद्धतीनं साजरा करण्यात आला। देवठाणे ते पडळ मार्गावर 3 वर्षांपूर्वी लावलेल्या वृक्षांचं पूजन करून त्यांचं संवर्धन करण्याचा संकल्प करण्यात आला। जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधत खोतवाडीतील ज्ञानज्योती फाउंडेशन संचलित सावित्रीबाई ज्योतिबा फुले वाचनालयाच्या वतीनं देवठाणे ते पडळ मार्गावरील वृक्षांचं पूजन करण्यात आलं। फाउंडेशनच्या माध्यमातून 3 वर्षांपूर्वी या मार्गावर 500 रोपं लावली होती। या रोपांचं संवर्धन करण्याची जबाबदारी फाउंडेशननं घेतली आहे। पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्यासाठी वृक्षांची पूजा करण्यात आली। यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर निलेश पाटील यांनी पर्यावरण संतुलनासाठी वृक्ष संवर्धन करणं महत्त्वाचं असल्याचं सांगितलं। आनंद यादव, आदिती रणदिवे, शोभा यादव, जीवन पाटील, श्रद्धानंद रणदिवे, अनिकेत माने, सौरभ शिंदे, किरण यादव यांच्यासह वाचनालयातील विद्यार्थिनी पर्यावरण आणि वृक्ष संवर्धनाच्या या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या।